नमस्कार. आपल्याकडे पेशंट आले ज्यांचं आपण हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं 5-6 दिवसापूर्वी आणि त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट विचारली. ॲक्च्युली आता जानेवारी महिना चालू आहे, हिवाळ्याचा महिना आणि हळूहळू उकडायला लागलेला आहे आणि त्याची एक महत्त्वाची शंका अशी होती की सर आता घाम येऊ न देण्यासाठी मी काय काय करू? मी त्यांच्या आता रिझल्ट दाखवतो फक्त. तर आता आपण पुढे ऑलमोस्ट एक 2000च्या आसपास, पाठीमागे 1000च्या आसपास आपण ग्राफ लावलेत त्यांचे आणि ही इज व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट. पण त्याचं असं म्हणणं होतं की आता माझे केस जर चांगले टिकायचे असतील तर मी घाम न येऊ देण्यासाठी काय करायला पाहिजे. ऍक्च्युली घाम येणे ही टोटली नॅचरल प्रोसेस आहे, त्याला काहीही घाबरायची गरज नाही. ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही एसी लावून बसू शकता, नाही बसलं तरी चालेल. मुंबईमध्ये आता एवढा घाम येतो आपल्याला माहिती आहे, पण तिथले हेअर ट्रान्सप्लांट फेल होतात का? तर ते नाही होत. त्यामुळं काही काळजी करू नका. घाम आला तरी चालेल, न आला तरी चालेल. त्याने तुमच्या हेअर ट्रान्सप्लांटच्या रिझल्टमध्ये काहीही परिणाम होणार नाही. एक्सरसाइज आम्ही अवॉइड करायला का सांगतो, तर 3 आठवड्यासाठी तुम्ही रेस्ट घ्यायला पाहिजे. तुमचं हेवी एक्सरसाइजमुळे बॉडी कॅटाबॉलिझममध्ये जाऊन शेडिंग फेज होऊ शकते असं म्हणतात. त्यामुळे एक्सरसाइज अवॉइड करायला सांगतो. पण घामासाठी प्लीज काळजी अजिबात करू नका आणि स्टे सेफ.